अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी व राज्य घटनेमध्ये 36 नंबरच्या यादीमध्ये आरक्षण असून गेली 75 वर्षे राज्य सरकार फसवणूक करत असल्यामुळे घाटनांदूर येथील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने आज सकाळी खंडोबा मंदिर येथून रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला। धनगर समाजाच्या वतीने राज्य सरकारने 20 फेब्रुवारी दिवशी एक दिवसीय अधिवेशनात धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर धनगर समाज महिला आणि मुलांबरोबर 22 तारखेला मुंबईला जाणार असल्याचं त्या निवेदनात म्हटलंय। आयोजन केलेलं आहे। आज घाटनांदूरच्या रस्त्यावर शेकडोच्या संख्येने धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे, कारण गेले 75 वर्षापासून धनगर समाजाची प्रत्येक सरकार फसवणूक करत असल्याबद्दल आज धनगर समाजाला ही वेळ आलेली आहे। मला सरकारला सांगणं आहे की सर, धनगर समाजाचा एवढाही तुम्ही अंत पाहू नका। धनगर समाज शांत आहे म्हणून त्यांचा अंत पाहू नका। येत्या काळामध्ये धनगर समाज तुम्हाला एवढ्या जाग जर नाही आली तर येत्या काळामध्ये धनगर समाज ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही येत्या 22 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार आहोत आणि येत्या 22 तारखेला धनगर समाज टोटल महिला बालमुलासह मेंढ्यासह सर्व आमचे शस्त्रासह आम्ही मुंबई दिशेने येणार आहोत आणि आम्ही मुंबई जाम करणार आहोत।